सारेगमपा ऐक्या सारेगमपा. पोहे आणि कांदे पोहे तसं पाहिलं तर एकच पदार्थ, पण या दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पोहे म्हणजे खायचा पदार्थ आणि कांदे पोहे ही एक रीत आहे. पूर्वीच्या मुलींचं या कांदे पोह्यांबद्दल काहीतरी मत होतंच. आजकालच्या मुलींचं सुद्धा एक वेगळंच मत या रीतीबद्दल, या सिस्टीम बद्दल आहे. अर्थात शब्द बदलले आहेत, पण भावना त्याच आहेत. त्यामुळे आजच्या मुलीच्या भावना घेऊन आपल्या समोर हेच गरमागरम कांदे पोहे घेऊन येते. टाळ्यांनी स्वागत करूयात अमृता सुभाष. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनान कांती. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनान कांती. आयुष्य हे चुली बारल्या कढईतले कांदे पोहे. आयुष्य हे चुली बारल्या कढईतले कांदे पोहे. दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना. दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना. नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपताना. मन मग डोळे उघडावे दिवा स्वप्न पाहताना. आयुष्य हे चुली बारल्या कढईतले कांदे पोहे. आयुष्य हे चुली बारल्या कढईतले कांदे पोहे. कांदे पोहे. कांदे पोहे. कांदे पोहे. यो ॲमी. आज अमृता म्हणावंच नाही वाटत आहे मला तुला. ॲमी बिमी अशी काहीतरी फंकी नावं तुला असावी. आम्ही छान नाव आहे. आम्ही छान आहे ना. मस्त आहे. आम्ही सगळे आजपासून तेच म्हणत तुला. क्या बात है अमृता, क्या बात है. आज तुझी हरकत नसेल तर आपण सगळ्यांना या गाण्यामागची आणि तुझी आणि माझी गोष्ट सांगून टाकूया. ऑफकोर्स आपण आपलं सिक्रेट शेअर करूया. ओके देन लोक हो, आय एम सॉरी सुनिधी, ह्या गाण्याची गायिका म्हणून माझा पहिला चॉईस होता अमृता. ओ आणि थँक्यू. आणि मग काही कारणास्तव ते सुनिधीकडनं रेकॉर्डिंग करून घ्यावं लागलं. अर्थात सुनिधी खूप छान गायलं. जेव्हा ठरलं की सुनिधी हे गाणं गाणार, त्यावेळेला पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करणार होतो. आणि तिने मी ज्यावेळेला तिला गाणं CD वरती ऐकवलं माझ्या आवाजात स्क्रॅच, त्यावेळेला तिने सांगितलं, वंदनाताई एक काम करो, मुझे ये गाना गाने के लिए 16 घंटे लगेंगे, तो 2 दिन के लिए स्टुडिओ बुक कर लीजिए और 2 दिन में गाऊंगी. मला वाटलं हिला खरंच काय कळलेलं नाही का काय. तर तिचं प्लॅनिंग म्हणजे प्रोफेशनल किती अप्रोच असावा, किती कामाचं बरोबर माहिती असावं की मला हे काम काय आहे, कसं आहे. तिने पहिल्या दिवशी येऊन सगळ्या हार्मोनीज गायल्या. आणि ती गात असताना एकदा माईकवर ज्यावेळेला गेली, खरोखर ती 6 ते 8 तास तिथेच उभी होती. म्हणजे खाली बसली, आम्ही मध्ये मध्ये जर का काही ब्रेक घेतला, टी ब्रेक घेतला, जरासा एक चक्कर मारून आलो, तर ती नाही तुम्हाला माहिती आहे जरा असं डोकं माइंड क्लटर होतं, पण तुम्ही जाऊन या,
मी इथेच बसते. ती माईकच्या बाजूला तिची खुर्ची होती. दमली 2-2.5 तास गाऊन की बसायची. परत आम्ही जाऊन येऊन यायचो 10-15 मिनिटात की परत ही गायला उभी राहायची. अशी ती पहिल्या दिवशी तिने फक्त हार्मोनीज केल्या. जवळपास तिने 8 जोड्या गायल्यात. जवळपास 16 ट्रॅक आहेत तिच्या आवाजातले हार्मोनीजचे. मग दुसऱ्या दिवशी येऊन तिने लीड गायला. तर इतकं तिचं काम प्रोफेशनल मला कौतुक वाटलं की त्याच्यानंतर मी शिकायला मला त्यातनं काय मिळालं असेल तर प्रत्येक गाणं ऐकल्यानंतर मी दुसऱ्या संगीतकाराकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला मला माहिती पाहिजे की हे गाणं मला किती वेळ लागणार आहे, हे मी कशा प्रकारे शिकणार आहे गाणं, किती वेळ कसा अभ्यास करणार आहे, गाणं माईकवर गेल्यानंतर मी कशा प्रकारे ते गाणं रेकॉर्ड करणार आहे याची एक प्रोसेस डोक्यात तयार व्हायला हवी, हे शिकलो मी त्यावेळेला. एनिवे तू खूप सुंदर गायलंस, पण त्यावेळेला तुझ्यामध्ये जी रॉकस्टार होती त्याच्यापेक्षा आजची तुझ्यामधली रॉकस्टार ही 2 पावलं पुढे गेलेली मला दिसते. मस्त मस्त गायली. मला माहित नव्हतं अवधूतनी लिहिलंय. फार सुंदर. म्हणजे असे शब्द आत्ताच्या या रॉकस्टारच्या जमान्यातल्या ह्या रॉकस्टारला हे सुचावं. Thank you. म्हणजे अजून त्याने आपल्यातलं माणूस पण आणि हळवे पण आणि तो इनोसन्स जपलाय. मी तुम्हाला CD देईन वंदनाताई आणि लिरिक्स पण देईन, वाचा. नक्की फार छान लिहिलंय. मला कवी फार दाद जी असते ना कवीला फार म्हणजे जाऊ फार छान लिहिलंय. आणि तू तर काय मस्तच गायलीस. फक्त कांदेपोहे आवडत नाही तसं चेहऱ्यावर दिसत होतं. ती आई बसली आहे तुझी इथे, तिला विचारलं पाहिजे काय हो कांदेपोहे हिला आवडत नाहीत का काय. मला असं वाटतं की तिला कांदे पोहे घेऊन कुणा पुढे जावं लागलं नाही त्यामुळे क्या बात आहे. आजच्या आपल्या थीम प्रमाणे गाणं होतं की जगण्याचं सेलिब्रेशन, जे तू आज उत्तम उभं केलंस. धमाल. थँक्यू. आज तुझ्या आई आल्या तिथे, ज्योती सुभाष, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री. ज्योतिताई, मला तुम्हाला विचारायचंय, एक कलाकार म्हणून आणि मुलगी म्हणून अर्थातच तिच्या अशा असण्याला तुम्ही खूप आधीपासून बघत आलेले आहात, तिच्याबद्दल सांगा. माझ्या डोळ्यासमोर लहानपणातल्या काही गोष्टी आत्ता पण येत होत्या. भावंड आणि मित्रमंडळींना एकत्र करून बेडरूमचे पडदे वगैरे बंद करून आतली लाईट लावून श्रीदेवी वगैरे त्यांच्या अंगात संचारायची आणि मग कपाटाच्या आरशासमोर यांचा डान्स आणि गाणं सुरू व्हायचं आणि सगळे मिळून धुडघूस घालायचे. त्याची मला आता आठवण झाली. ज्योतिताई, मला जेवढी माहिती आहे त्याच्यानुसार तुमच्याकडे एक जुनी पेटी, तुमची स्वतःची पेटी होती ज्याच्यावर ही रियाज करत असे, बरोबर ना? म्हणजे मग तुमच्या घरात हा जो गाण्याचा वारसा चालत आलाय त्या अर्थी तुम्ही उत्तम गाता हे आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही दोघींनी मिळून एक छोटंसं आमच्यासाठी गाणं सादर म्हणजे करा. उत्तम गायचे असं म्हणायला हरकत नाही. जगीन जगीन राणी तुला जगवीन, सुरांच्या झोक्या मंदी तुला हिंदोळीन राणी. जगीन जगीन माती माझी वारा माझा, दर्या माझा सूर्य माझा, आभाळीच्या घुमटा मधला सारा ह्यो पसारा माझा. मातीची कहाणी तुझ्या कानात सांगीन, सुरांच्या झोक्या मंदी तुला हिंदोळीन राणी. जगीन 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 जगीन. वा, फार सुरेख. कशातलं गाणे? आईने नाटक लिहिलंय काळोखाच्या लेकीकडून नावाचं. आणि कॅरोलिना मारिया डिझीजस ही ब्राझीलमधली कचरा गोळा करणारी बाई, तिने एक डायरी लिहिली आणि तिच्या डायरीचं मराठीकरण सरिता पत्कींनी केलं, ज्याचं काळोखाची लेक म्हणून. काळोखाची लेक म्हणून. त्याच्यावर आईने नाटक लिहिलं की एक कचरा गोळा करणारी बाई आणि तिची मुलगी. वाह, क्या बात. आणि ती बाई गात असते, ती मुलगी पण गात असते, असं ते सगळं आहे. नाही, हे मुख्य म्हणजे हे शब्द आणि चाल कोणाची? हे शब्द आईचे आहेत आणि चालही आईची आहे. हा काकू, मी एक गायक आहे आणि मला संधीची गरज आहे, लक्षात ठेवा. थँक्यू. खूप छान, खूप. अमृता, आता टॉप 5 पर्यंत तू पोहोचलेली आहेस, उत्तम गातेस. आत्तापर्यंत आयडिया सारेगमपच्या या प्रवासामधला तुझा लक्षात राहिलेला क्षण? अनेक क्षण आहेत आणि खरंच ही पर्वणी आहे आम्हा सगळ्यांसाठी. हे सगळेच असंच म्हणत असतील अर्थातच इथे येऊन. पण अगदी सांगायचं झालं तुला तर पहिल्यांदा लावणी गायले होते ना, छबीदार छबी, आणि तेव्हा एकदम खूप छान ती दाखवली पण गेली होती. त्याचे प्रोमो खूप सुंदर दाखवले गेले होते आणि सगळे लोक मला येऊन सांगत होते तुम्ही इतकं छान गाताय, माहित नव्हतं. तेव्हा खूप छान वाटलं होतं. या सारेगमपच्या निमित्ताने, झीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सगळं घडलेलं आहे. हे माझ्यासाठी फार फार मोलाचा ठेवा आहे. तुम्ही खूप मोठी गिफ्ट मला दिलेली आहे जी मी कधीही विसरू शकत नाही. थँक्यू झी. सारेगमप, ऐका सारेगमप.